नमो बुद्धाय मित्रांनो, आपल्या सर्वांचे आपल्या मनपसंत चॅनल मनशांतीवर स्वागत आहे. आपण भारतरत्न बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लिखित भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म या पवित्र ग्रंथाचे वाचन करीत आहोत. चला तर सुरू करूया आजच्या वाचनाला. उपभाग 5. मल्लाचा विलाप आणि एका भिक्खूची प्रसन्नता. तथागतांच्या आदेशानुसार आनंदाने मल्लाकडे जाऊन त्यांना ही घटना विदित केली. जेव्हा ही घटना समजली तेव्हा त्यांच्या स्त्रिया, तरुण पुरुष व कुमारिका दुःखित, खिन्न आणि शोकविव्हल झाले. सर्वांच्या मनात मोठे दुःख झाले. काही स्त्रियांनी केस विस्कटून, हात पसरून व जमिनीवर गडबडा लोळून शोक प्रदर्शित केला. त्यानंतर आपल्या कुमार कुमारिका व स्त्रियांसह मल्ल तथागतांच्या अंतिम दर्शनासाठी उपवनातील शाल वाटिकेत गेले. तेव्हा स्थविर आनंदांनी विचार केला, जर मी कुशीनाराच्या मल्लांना तथागतांच्या मृतदेहाला वंदन करण्यासाठी एकेकटे जाऊ दिले तर फार काळ व्यतीत होईल. म्हणून त्यांनी कुटुंबाचे गट केले. प्रत्येक कुटुंब तथागतांच्या चरणी विनम्र भावाने वंदन करून निरोप घेई. ह्या समयी पुष्कळ भिक्खूंच्या समवेत महास्थविर महाकश्यप पावा ते कुशीनारा ह्या मार्गाने यात्रा करीत होते. त्याच वेळी पावाला जाणाऱ्या मार्गाने एक नग्न परिव्राजक जात होता. महास्थविर महाकश्यपांना तो नग्न परिव्राजक दुरून दिसला. तो जवळ आल्यावर त्यांनी त्याला विचारले, मित्रा, आपण आमच्या गुरूंना निश्चितच ओळखत असाल? होय मित्रा, मी त्यांना ओळखतो. श्रमण गौतमांचे परिनिर्वाण होऊन आज 7वा दिवस आहे. हे वृत्त ऐकताच भिक्खूगण शोकविव्हल होऊन रुदन करू लागले. या भिक्खूगणात उतार वयात संघात दाखल झालेला सुभद्र नावाचा एक भिक्खू देखील होता. तो म्हणाला, पुरे, आता विलाप पुरे, आता शोक पुरे. आपण श्रमण गौतमांच्या निर्बंधातून मुक्त झालो, हे बरे झाले. हे तुम्हास शोभते, हे शोभत नाही, अशा त्यांच्या निर्बंधांनी आपण हैराण झालो होतो. आता आपल्याला हवे ते करता येईल आणि नको ते करावयाची गरज राहणार नाही. त्यांचे निधन झाले, हे बरे नाही झाले का? मग रडता कशासाठी? शोक कशाला करता? ही तर आनंदाची घटना आहे. तथागत हे असे भिक्खूंना नियमात बांधणारे शिस्तीचे कठोर भोगते होते. उपभाग 6. अंतिम संस्कार. कुशीनाराच्या मल्लांनी मग स्थविर आनंदांना विचारले, तथागतांच्या देहाची काय व्यवस्था करायची? आनंद म्हणाले, ज्याप्रमाणे लोक राजा महाराजाची जशी उत्तर क्रिया करतात तशीच तथागतांची उत्तर क्रिया झाली पाहिजे. आणि राजांचेही राजे महाराजांची उत्तर क्रिया कशी केली जाते? स्थविर आनंदांनी उत्तर दिले, महाराजांचा देह नव्या कोऱ्या वस्त्रात अवगुंठित करतात. तदनंतर तो कापसाने गुंढाळतात. नंतर पुन्हा नव्या वस्त्राने गुंढाळतात. असा हा क्रम तोपर्यंत सुरू ठेवतात जोपर्यंत एकामागून एक दोन्ही प्रकारचे 500 फेरे पूर्ण होत नाहीत. नंतर तो देह लोखंडाच्या कढईसारख्या पात्रात ठेवून त्यावर तसेच लोखंडी झाकण ठेवून तो बंद करतात. नंतर सर्व प्रकारची सामग्री आणून चिता रचतात. अशा पद्धतीने महाराजांची उत्तर क्रिया केली जाते. मल्ल म्हणाले, आपण तसेच करू.
मग मल्ल बोलले, तथागतांच्या देहाला अग्निसंस्कार करण्यास आता उशीर झाला आहे, ते उद्या करूया. नंतर कुशीनाराच्या मल्लांनी आपल्या सेवकांना आज्ञा केली, तथागतांच्या उत्तरक्रियेची तयारी करा. सुगंध पुष्पमाला गोळा करा. तसेच वादकांनाही बोलवून घ्या. परंतु तथागतांच्या देहाप्रती आदर, सत्कार, गौरव प्रदर्शित करण्यात आणि पूजा करीत असताना नृत्याकडे, गीतांच्या गायनाद्वारे, वाद्यांच्या वृदांद्वारे, फुलमाळा आणि सुगंधी द्रवाद्वारे आणि कपड्यांच्या नक्षीदार कलाकृती करून त्यावर फुलांच्या माळा लावण्यात त्यांचा दुसरा दिवसही निघून गेला. याप्रमाणे तिसरा, चौथा, पाचवा आणि 6वा दिवसही निघून गेला. 7व्या दिवशी कुशीनाराच्या मल्लांनी विचार केला, आज तथागतांचा देह हलवूया आणि त्याची उत्तरक्रिया करूया. नंतर मल्लाच्या 8 प्रमुखांनी ताटीला खांदा देण्यासाठी सिद्ध व्हावे म्हणून स्नाने केली व नवी वस्त्रे परिधान केली. नंतर तथागतांचा देह उचलून मुकुटबंधक नामक पूर्वेकडे असलेल्या चैत्याकडे नेला. तिथे देह उतरवून त्यांनी अग्निसंस्कार केला. काही वेळेनंतर तथागतांच्या नश्वर देहाचे राखेमध्ये रूपांतर झाले. उपभाग 7. भगवंतांच्या रक्षेसाठी संघर्ष. जेव्हा तथागतांच्या देहाला अग्नीने राखेमध्ये परिणत केले, त्यानंतर कुशीनाराच्या मल्लांनी रक्षा व अस्थी गोळा केल्या व सभागारात त्या ठेवून भाले व धनुष्याच्या त्याच्या भोवती परकोट केला आणि कोणी त्यांचा अंश देखील चोरू नये म्हणून तिथे पहारा बसवला. 7 दिवसापर्यंत नृत्य, गायन, वादन, पुष्पमाला व सुगंध इत्यादी उत्सव करून मल्लांनी त्या रक्षा अस्थींना मान सन्मान व आदरांजली अर्पण केली व पूजा केली. तेव्हा मगध देशाचा राजा अजातशत्रू ह्याच्या कानी आले की तथागतांचे कुशीनारा येथे महापरिनिर्वाण झाले. त्याकरिता त्याने मल्लाकडे आपला दूत पाठविला आणि तथागतांच्या अवशेषांचा थोडा अंश मिळावा म्हणून विनंती केली. ह्याप्रमाणे वैशालीच्या लिच्छवियांकडून, कपिलवस्तूच्या शाक्यांकडून, अट्टक्कप्पाच्या वल्ल्यांकडून, रामगामच्या कोल्यांकडून आणि पावाच्या मल्लांकडूनही दूत आले. अस्थींचा हिस्सा मागणाऱ्यात वेठद्वीपाचा एक ब्राह्मणी होता. एवढ्या मागण्या आलेल्या पाहून कुशीनाराचे मल्ल म्हणाले, तथागतांचे महापरिनिर्वाण आमच्या सेनेत झाले. तथागतांच्या अवशेषांचा अंशही आम्ही कुणाला देणार नाही. त्यांच्यावर फक्त आमचाच हक्क आहे. परिस्थिती चिघळत चाललेली पाहून द्रोण नावाचा एक ब्राह्मण मध्यस्थीसाठी पुढे आला. तो म्हणाला, माझे 2 शब्द ऐका. द्रोण म्हणाला, ज्या सर्वश्रेष्ठ तथागतांनी आपणास शांती आणि संयमाचे शिक्षण दिले, त्याच नरवरांच्या अस्थींच्या हिश्श्यासाठी संघर्ष, रक्तपात आणि युद्ध व्हावे हे अनुचित होय. आपण सर्वांनी एकमताने, मित्रत्वाने व दिलजमाईने अस्थींचे सारखे 8 हिस्से करावयाचे ठरवावे आणि प्रत्येक जनपदामध्ये त्यावर स्तूप उभारावेत की जेणेकरून त्या ठिकाणी त्यांची पूजा जनतेला करता येईल. कुशीनाराच्या मल्लांनी त्याला मान्यता दर्शविली आणि ते म्हणाले, हे ब्राह्मण, तूच ह्या अवशेषांचे सारखे 8 हिस्से करून सुयोग्य वाटणी कर. ठीक आहे. द्रोणाने संमती व्यक्त केली. नंतर त्याने तथागतांच्या अवशेषांचे सारखे 8 हिस्से केले. वाटणी करून झाल्यावर द्रोण म्हणाला,
मला हे रक्षापात्र द्याल व त्यावर मीही एक स्तूप उभारेन. सर्वांनी ते पात्र ब्राह्मणाला देण्यास मान्यता दर्शविली. अशा रीतीने तथागतांच्या अस्थिरक्षेची विभागणी झाली आणि जो संघर्ष होण्याची शंका होती तो शांतीने आणि सलोख्याने मिटला. मित्रांनो, आजचे वाचन आज आपण इथेच थांबवूया. धन्यवाद. तेरा मंगल तेरा मंगल तेरा मंगल होय रे. सबका मंगल सबका मंगल सबका मंगल होय रे. साधु साधु साधु. नमो बुद्धाय.